हाय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे पहिला श्रावण सोमवार। आज मी बनवली होती साबुदाणा खिचडी। साबुदाणा थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला होता, तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे साबुदाणा खिचडी रेसिपी। साबुदाणा बनवताना काहीतरी मला असं सुचलं होतं श्रावणाबद्दल, तर ते तुम्हाला वाचून दाखवते। आला आला श्रावण मास, घेऊन ऋतू वसंत बहार खास। आला आला श्रावण मास, घेऊन सोमवारचा उपवास। आला आला श्रावण मास, घेऊन गोड सणांचा सहवास। आला आला श्रावण मास, बहीण भावांच्या नात्यांचा सुहास। आला आला श्रावण मास, नारळी पौर्णिमेच्या भाताचा बेत खास। आला श्रावण मास, आला श्रावण मास। बघा, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, आणि नाही आवडलं तर काहीही हरकत नाहीये। मी असंच मला सुचलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे। तर आता रेसिपी पाहूया। मी ते गॅस ऑन केला आहे, कढई ठेवली आहे गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी। तर एक अर्धा कढई मी पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा वाफून घ्यायचा आहे। एक अर्धा तासापूर्वी मी साबुदाणा स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून तो भिजायला ठेवला होता। हा जवळपास 2 वाटी साबुदाणा आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने साबुदाणा आपल्याला वाफून घ्यायचा आहे। मी इथे दाखवलं नाहीये, पण यामध्ये 1 चमचा आपण साजूक तूप टाकायचे आहे, कारण साजूक तूप टाकल्याने साबुदाणा हा सुटसुटीत होतो। तुम्ही इथे पाहू शकता साबुदाणा छान व्यवस्थित वाफलेला आहे आणि सुटसुटीत पण झालेला आहे। तर आता साबुदाणा खिचडी करून घेऊया। मी ते गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल 2 चमचे टाकले आहेत। तुम्ही तूपही टाकू शकता। त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आहेत, शेंगदाणे टाकलेले आहेत, त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे आणि उकडलेले बटाटे टाकलेले आहेत, आणि ते व्यवस्थित छान परतून घेतलेले आहेत तेलामध्ये। यानंतर यामध्ये ॲड करायचा वाफवलेला साबुदाणा, तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये दाण्यांचं कूट घालायचं, एक अर्धा वाटी दाण्यांचं कूट घातलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर आणि 1 लिंबाचा रस टाकायचा, आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं। यामध्ये मी विसरून गेले सांगायचे की काजू पण तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला आवडत असतील। मला आवडतात म्हणून मी टाकले होते, ऑप्शनल आहे, आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता। इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा तयार झाला आहे। खूप छान साबुदाणा तयार होतो असा वाफवून घेतला की। तुम्ही ट्राय करा। तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच।